स्वामी, मी खूप वेळा मागितलंय, पण अजून उत्तर मिळालं नाही. हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात कधी ना कधी येतो. देव आहे, श्रद्धा आहे, प्रार्थना आहे, पण उत्तर उशिरा का मिळतं? हीच कथा आहे एका अशा भक्ताची ज्याला उत्तर मिळालं, पण वेळेत नाही, योग्य वेळी. नरेंद्र नावाचा एक तरुण होता. मध्यमवर्गीय कुटुंब, लहानपणापासूनच जबाबदाऱ्या. वडिलांचं छत्र लवकर हरपले, आई आजारी, 2 लहान भावंड, घर चालवण्याची जबाबदारी एकट्यावर. शिक्षण पूर्ण झालं होतं, पण नोकरी मिळत नव्हती. दररोज सकाळी उठून तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवायचा. हात जोडून म्हणायचा, स्वामी, काहीतरी मार्ग दाखवा. नरेंद्रच्या स्वामींवर विश्वास होता, पण मनात एक खंत वाढत चालली होती. इतकी वर्ष भक्ती केली, इतका वेळ नवस बोललो, तरी उत्तर का नाही? तो अक्कलकोटला जाऊन आला, पादुकाचे दर्शन घेतले, अश्रूंनी डोळे भरले, पण परिस्थिती बदलली नाही. लोक म्हणायचे, देव वेळ घेतोय, स्वामी परीक्षा घेतात. पण नरेंद्रच्या मनात प्रश्न होता, माझी परीक्षा कधी संपणार? एक दिवस परिस्थिती फार बिकट झाली. घरात औषधांसाठी पैसे नव्हते, आईची तब्येत खालावत होती. त्या रात्री नरेंद्रने स्वामीच्या फोटोसमोर बसून रडत म्हटलं, स्वामी, जर उत्तर द्यायचं नसेल तर माझी श्रद्धा तरी का दिलीत? त्या रात्री तो झोपलाच नाही. मनात राग, निराशा, प्रश्नांची गर्दी. त्या रात्री डोळे मिटताच एक वेगळेच दृश्य दिसले. दूरसर प्रकाश, मंद वाऱ्याची चाहूल आणि समोर स्वामी समर्थ. ते शांतपणे पाहत होते. नरेंद्र घाबरला, पण स्वामीचा आवाज आला, तू उत्तर मागतोयस, पण योग्य वेळ ओळखतोस का? नरेंद्र म्हणाला, स्वामी, मी थकलो आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, उशीर म्हणजे नकार नसतो आणि प्रतीक्षा म्हणजे दुर्लक्ष नसतं. तेवढ्याच स्वप्न तुटलं. स्वप्नानंतर काही चमत्कार झाला नाही. नोकरी मिळाली नाही, अडचणी तशाच राहिल्या. पण एक बदल झाला. नरेंद्र शांत झाला. तो रोज स्वामीच्या नावाने दिवस सुरू करू लागला. तक्रार कमी आणि स्वीकार वाढला. तो म्हणू लागला, स्वामी जे करतील ते योग्यच. एक दिवस अचानक एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला, आमच्या ऑफिसमध्ये एक जागा आहे, अनुभव कमी आहे, पण प्रामाणिक माणूस हवा. नरेंद्रला विश्वास बसला नाही. पगार मोठा नव्हता, पण सुरुवात होती. हळूहळू कामाला प्रगती झाली. त्याची प्रामाणिकता सगळ्यांना आवडली. काही महिन्यांनी आईची तब्येत सुधारली. घरात हळूहळू स्थैर्य आलं. एक दिवस अक्कलकोटला गेल्यावर नरेंद्र स्वामीच्या पादुकासमोर बसून म्हणाला, स्वामी, उत्तर उशिरा दिलात, पण आज समजलं. त्याच्या मनात एक विचार उमटला, जर हे उत्तर आधीच मिळालं असतं तर कदाचित मी इतका मजबूत झालो नसतो. त्या दिवशी नरेंद्रला उमगलं, काही उत्तर ताबडतोब मिळत नाही, कारण आपण त्यासाठी तयार नसतो. उशीर हा शिक्षा नसतो, तो तयारीचा काळ असतो. स्वामी समर्थ देतात, पण वेळ आपल्या अपेक्षेची नसते, ती आपल्या हिताची असते. आजही अनेक लोक म्हणतात, मी मागतोय, पण उत्तर नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. तुम्ही बदलायला, घडायला, समजायला तयार व्हाल तेव्हा उत्तर आपोआपच समोर येतं. जर आजही तुम्हाला वाटत असेल स्वामी उत्तर देत नाहीत, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ते उत्तर स्वीकारण्यासाठी तयार आहे का?
जय जय श्री स्वामी समर्थ.